श्री स्वामी समर्थ. नमस्कार. नशिबाच्या चक्रात अडकलेल्या माझ्या तमाम वृषभ राशीच्या भाग्यवान जातकांनो, आजचा हा क्षण तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. कारण आज मी तुमच्या समोर अशा एका सत्याचा खुलासा करणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. येत्या 20 एप्रिलचा सूर्योदय तुमच्यासाठी केवळ एक नवीन दिवस नसेल, तर तो तुमच्या आयुष्यातील एका भयानक संघर्षाच्या अंताची आणि एका दिव्य चमत्काराची नांदी ठरणार आहे. सावधान वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्या घराच्या उंबरठ्यावर आता अशा एका गूढ शक्तीचे आणि व्यक्तीचे पाऊल पडणार आहे जिचे नाव ऐकताच तुमच्या काळजाची धडधड एका क्षणासाठी थांबेल आणि तुमच्या डोळ्यात आनंदाने वाट वाहू लागतील. आता या ठिकाणी वृषभ राशीच्या लोकांनो, कर्माचे फळ मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तुम्ही आजवर जो आजपर्यंत संयम राखला आणि जे दुःख तुम्ही निमूटपणे सहन केलं त्याची दखल साक्षात आता ईश्वराने घेतली आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा अंधार सर्वात जास्त गडद होतो तेव्हाच प्रकाशाची किरणे सर्वात जास्त तेजस्वी असतात. तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ आता केवळ संपणार नाही, तर तो तुम्हाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे. फक्त स्वतःवर आणि तुमच्या कुलदेवतेवर तुमचा अढळ विश्वास हवा. कारण येणारा बदल हा विधिलिखित आहे आणि तो कोणीही हा बदल रोखू शकत नाही. हा केवळ ग्रहांचा खेळ नाही, तर संपूर्ण ब्रह्मांडाने मिळून रचलेले एक असे रहस्य आहे जे आता तुमच्या समोर हळूहळू उलगडणार आहे. तुम्हाला कदाचित वाटत असेल की तुमचे दारिद्र्याचे आणि दुःखाचे आणि मानसिक त्रासाचे दिवस हे कधीच संपणार नाही. हे दुःख तुमचं हे सतत चालू राहील. पण लक्षात ठेवा की जेव्हा संकट टोकाचे असते तेव्हाच परमेश्वराची शक्ती ही कार्यान्वित होते. ही व्यक्ती नेमकी कोण आहे? ती तुमच्या भूतकाळातील एखाद्या विसरलेल्या पानावरून आली आहे की विषयाच्या एखाद्या भविष्याचा गुप्त संदेश घेऊन आले आहे? हेच जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या सेकंदापर्यंत पाहणं देखील अनिवार्य आहे. कारण जर तुम्ही थोडासाही भाग चुकवला तर कदाचित तुमच्या नशिबाची ही शेवटची आणि सर्वात मोठी संधी तुम्ही कायमचेच गमावून बसाल. वृषभ राशीच्या लोकांनो, आता स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार करा आणि तुमच्या जीवनाचा जो वेदनादायी अध्याय होता तो आता पूर्णपणे जाळून राख होणार असून तिथूनच एका भीतीदायक पण अत्यंत सुवर्ण अशा युगाची मात्र या ठिकाणी सुरुवात होणार आहे. आमोसेचा तो गडद अंधार आता ओसरला असून अवकाशात अशा काही हालचाली घडत आहेत ज्या सामान्य डोळ्यांना मात्र दिसत नाही. पण ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिल्यास तुमच्या राशीमध्ये एक प्रचंड ऊर्जा स्रोत निर्माण झाला होता. ज्योतिषशास्त्रात अमावस्येनंतरचा काळ हा नेहमीच नवीन सृजनाचा काळ देखील या ठिकाणी मानला जातो. पण वृषभ राशीसाठी यावेळेस हे परिवर्तन काहीतरी वेगळेच गुपित घेऊन येणार आहे. यावेळेला ज्योतिषशास्त्र म्हणतं की परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे, पण वृषभ राशीसाठी हे परिवर्तन वरदान ठरणार आहे. तुमच्या राशीत निर्माण झालेला हा ऊर्जा स्रोत तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट करेल. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आजवर धावपळ केली त्या आता आपोआपच तुमच्याकडे चालत येतील. हा काळ केवळ धनप्राप्तीचा नाही, तर आत्मिक शांतीचा सुद्धा आहे. येणाऱ्या 20 एप्रिलला जो संकल्प तुम्ही कराल तो पूर्णत्वास नेण्याची जबाबदारी मात्र निसर्गाची असेल. त्यामुळे घाबरू नका, कारण काळ हा तुमच्याच बाजूने आता वळला आहे आणि आता फक्त प्रगतीची दारे उघडली जाणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी असलेला शुक्र ग्रह आता अशा एका प्रबळ आणि राजयोगकारक स्थितीत प्रवेश करत आहे जिथून तो तुमच्यासाठी वैभवाची आणि सुखाची सर्व बंधदारे एकामागून एक उघडत जाणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक छळातून, नैराश्यातून आणि नकारात्मकतेतून जात होता त्या सर्व वाईट शक्तींचा अंत आता 20 एप्रिलच्या मुहूर्तावर होणार आहे. आता ब्रह्मांड स्वतः तुमच्या बाजूने उभे ठाकेल असून तुमच्या सभोवतालचे संपूर्ण वातावरण एखाद्या जादूसारखे बदलू लागेल. जे अडथळे कालपर्यंत तुमच्या समोर हिमालयासारखे उभे होते ते अचानकच एखाद्या अदृश्य शक्तीच्या मदतीने कापसासारखे विरून जाताना देखील तुम्हाला दिसणार आहे. आणि हे सगळं बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसं घडतंय. वृषभ राशीच्या लोकांनो, हा काळच तुम्हाला स्वतःला सावरण्याची आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची शेवटची संधी देणार आहे. कारण ग्रहांच्या या बदलामुळे तुम्हाला केवळ पैसाच नाही, तर एक प्रकारचे दैवी संरक्षण आणि आत्मिक बळ सुद्धा प्राप्त होणार आहे. हे संपूर्ण नियोजन ईश्वरी आहे, ज्यामध्ये तुमच्या पूर्वजांचे आशीर्वाद आणि तुमच्या कष्टांचे फळ एका विशेष व्यक्तीच्या रूपाने तुमच्या समोर उभे राहणार आहे, जिला पाहताच तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. आता प्रश्न उरतो की ती व्यक्ती नेमकी कोण आहे. ज्योतिषशास्त्राच्या संकेतानुसार या व्यक्तीचे तुमचं एक अतूट नातं आणि प्राचित कार्मिक नातं जोडलेलं आहे.
या ठिकाणी नात्यांच्या या विणलेल्या जाळ्यात काही व्यक्ती केवळ निमित्त म्हणून येतात. ज्या कार्मिक नात्याचा उल्लेख आपण करत होतो ती व्यक्ती तुमच्या जीवनात एक नवीन क्रांती घडवून आणेल, जिच्या शब्दात जादू असेल आणि तिच्या विचारात देखील तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. ही भेट आकस्मिक असेल, पण तिचे परिणाम हे दीर्घकालीन असणार आहेत. तुमच्या जीवनातील रिकामेपण भरून काढण्यासाठी ही व्यक्ती नियतीने निवडली आहे आणि ही व्यक्ती जेव्हा समोर येईल तेव्हा संशय घेऊ नका, उलट मोकळ्या मनाने तिचे स्वागत करा. तुमचे अर्ध दुःख केवळ तिच्या मार्गदर्शनाने दूर होईल. हा माझा शब्द आहे. ही अशी एखादी व्यक्ती असू शकते जिच्याशी तुमचे रक्ताचे नाते असेल, पण तिने तुमच्या आयुष्यावर कधी काळी असा काही खोलवर परिणाम केला असेल जो तुम्ही आजही विसरू शकला नसाल. अचानक एखादा अनामिक फोन येईल किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमची नजर कोणाशी तरी मिळेल आणि त्या क्षणी तुमचे संपूर्ण नशीब पालटून जाईल. त्या व्यक्तीचे नाव कानावर पडताच तुमच्या मनात जुन्या आठवणींची एक भीतीदायक गर्दी होईल आणि काही काळासाठी तुम्हाला असं वाटेल की वेळ ही तिथंच थांबली आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात केवळ आनंद घेऊन येणार नाहीये, तर तुमच्या आयुष्यातील अनेक वर्षांपासूनच्या ज्या रिकाम्या जागा होत्या, ज्या तुम्हाला झालेल्या जखमा होत्या, त्याच भरून काढण्यासाठी नियतीने तिला पाठवलं आहे. तिच्या आगमनामुळे तुमच्या मनातील सर्व गोंधळ आणि संभ्रम हे कायमचे दूर होतील आणि तुम्हाला तुमच्या करिअरची, तुमच्या आयुष्याची एक नवी आणि रोमांचक दिशा स्पष्टपणे दिसू लागेल. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक मानसिक आधारस्तंभ ठरेल आणि तुमच्या कठीण काळात तुमच्या पाठीशी एखाद्या मजबूत सावलीप्रमाणे उभी राहील. ही केवळ एक साधी भेट नसून तुमच्यासाठी निसर्गाचे एक वरदान आहे, ज्याचा उपयोग करून तुम्हाला तुमची आर्थिक परिस्थिती सुधारायची आहे. तुमच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी ही व्यक्ती एका कॅटलिस्ट प्रमाणे, म्हणजे प्रक्रियेचा वेग वाढवणाऱ्या शक्तीप्रमाणे तुमच्यासाठी काम करेल. जर तुम्ही कर्जाच्या डोंगराखाली दबलेले असाल किंवा तुमच्या व्यापारात सतत असे नुकसान होत असेल ज्याचे कारण तुम्हाला समजत नसेल, तर ही व्यक्ती तुम्हाला असा काही गुप्त मार्ग दाखवेल की तुमची रिकामी झालेली तिजोरी पुन्हा एकदा सोन्या नाण्यांनी भरून जाईल. तिच्या एका सल्ल्यामुळे तुमचे बंद पडलेले उत्पन्नाचे सर्व मार्ग पुन्हा एकदा प्रवाहित होतील आणि पैशांची आवक प्रचंड प्रमाणात वाढेल. वृषभ राशीच्या लोकांनो, तुमच्यावर शुक्राच्या मालव्य राजयोगाचा असा काही प्रबळ प्रभाव पडणार आहे की तुमच्या कल्पनेच्या पलीकडे संपत्ती आणि ऐश्वर्य मिळवू शकाल. संपत्ती येते आणि संपत्ती जाते, पण मालव्य राजयोगात मिळालेले वैभव हे कायमस्वरूपी असते. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र असला केवळ ऐश्वर्य देणार नाही, तर समाजात मान सन्मान सुद्धा तुम्हाला मिळवून देणार आहे. ज्या लोकांनी कालपर्यंत तुमची थट्टा केली तेच लोक उद्या तुमच्या यशाचे गोडवे गातील. लक्ष्मीच्या आगमनाची ही चिन्हे आहेत, त्यामुळे मनाचा मोठेपणा जपून ठेवा. आलेला पैसा सत्कारणी लावा आणि गरजूंना मदत करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करता तेव्हा तुमचा स्वतःचा रस्ता अधिकच उजळून निघतो. त्यामुळे हाच खरा तुमच्यासाठी राजयोग आहे. तुम्हाला अचानक एखादा मोठा धनलाभ होऊ शकतो किंवा पिढ्यानपिढ्या रखडलेले एखादे गुप्तधन तुमच्या हाती लागू शकते. ही व्यक्ती तुम्हाला केवळ पैसे मिळवून देण्याचा मार्ग सांगणार नाही, तर ते पैसे कसे टिकवायचे आणि त्यांची वृद्धी कशी करायची याचं एक असं रहस्य सांगेल जे आजवर जगाला माहीत नव्हतं. येणारा काळ हा तुमच्यासाठी चैनीचा, विलासाचा आणि अफाट भौतिक सुखांचा असणार आहे. ज्या घराचे किंवा गाडीचे स्वप्न तुम्ही डोळ्यात साठवून ठेवले होते ते आता सत्यात उतरण्याची वेळ आली आहे. पण या सर्वांसाठी तुम्हाला आता येणाऱ्या नवीन व्यक्तींवर आणि तुमच्या नशिबावर निस्सीम विश्वास हा ठेवावा लागेल. त्या व्यक्तीच्या पावलांमुळे तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील, ज्यामुळे तुमचे धनदैन्य जीवनशैली बनेल. निसर्ग जेव्हा आपल्याला काही गोष्टी देणार असतो तेव्हा तो काही गुप्त आणि कधीकधी भीतीदायक वाटणारे देखील संकेत आपल्याला देत असतो. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या विशेष व्यक्तीचे नाव प्रामुख्याने क, के, स, एस किंवा र, आर या अक्षरांनी सुरू होण्याची दाट शक्यता दिसत आहे. हे संकेत अत्यंत सूक्ष्म असतात, त्यामुळे तुम्हाला सतर्क राहून तुमच्या आजूबाजूला अशा व्यक्तींवर लक्ष ठेवायचं आहे ज्यांच्या नावात हे अक्षर आहे. कदाचित ही व्यक्ती तुमच्या दूरच्या नातेवाईकांमध्ये असेल किंवा तुमचा एखादा जुना शत्रू जो आता स्वतःचे हृदय परिवर्तन करून तुमचा सर्वात मोठा मित्र बनला असून तुमच्या समोर येईल. या नावांच्या व्यक्तीशी संवाद साधताना तुम्हाला तुमच्या शरीरात एक वेगळीच कंपनी आणि ऊर्जा जाणवेल, जी तुम्हाला सांगेल की हीच ती नशिबाची गुरुकिल्ली आहे जिने तुमच्या प्रगतीचे सर्व टाळे उघडले जाणार आहे. या नावाच्या व्यक्तींना कधीही कमी लेखू नका किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची घोडचूक करू नका.
कारण ब्रह्मांडाने या नावाच्या माध्यमातूनच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग निवडला आहे. आता वेळ आली आहे तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐकण्याची आणि नशिबाने दिलेल्या या संधीचं सोनं करण्याची. हे सर्व भाग्य आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी टिकून राहावी यासाठी तुम्हाला 2 अत्यंत सोपे पण गुप्त उपाय करायचे आहेत. पहिला उपाय म्हणजे सुगंधाचा दिव्य वापर. शुक्राला प्रसन्न करण्यासाठी दररोज तुमच्या घराच्या आग्नेय दिशेला म्हणजे साऊथ ईस्टला गुलाबाच्या शुद्ध अत्तराचा शिडकाव करा, कारण सुगंध जिथे असतो तिथेच लक्ष्मीचा वास असतो. जर तुम्ही हे टाळले तर कदाचित तुमच्या दारापर्यंत आलेली संधी ही परत पाठ फिरवू शकते. त्यामुळे यात कुचराई करू नका. दुसरा उपाय म्हणजे मंत्रांची गुप्त शक्ती. दररोज रात्री शांत चित्ताने झोपण्यापूर्वी ओम शुक्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हे मंत्र तुमच्या सभोवताली एक असे अभेद्य संरक्षण तयार करतील जे तुम्हाला जगाच्या वाईट नजरेपासून वाचवेल आणि यशाला तुमच्याकडे खेचून आणेल. हे उपाय करताना मनात कोणतीही शंका किंवा प्रश्न ठेवू नका, तर पूर्ण श्रद्धेने आणि थोड्या आदरयुक्त भीतीने हे करा, कारण दैवी शक्तींचा अनादर करणे तुम्हाला मागात पडू शकतो. जेव्हा तुम्ही पूर्णपणे या शक्तींना शरण जाता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या इच्छेनुसार काम करू लागतं. 20 एप्रिल नंतरची ही अफाट नवीन पहाट तुमच्यासाठी अफाट सुखसमृद्धीची ठरो, हीच त्या परमेश्वराकडे प्रार्थना. वृषभ राशीच्या लोकांनो, आज मी जे काही तुम्हाला सांगितलं आहे ती फक्त एक छोटीशी झलक आहे. येणाऱ्या काळात तुमच्या आयुष्यात आणखी कोणते चमत्कार घडणार आहेत याचे संकेत मी तुम्हाला वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून देत राहील. जर तुम्हाला नशिबाची ही साथ हवी असेल आणि कोणतीही महत्त्वाची माहिती सुटायला नको असं वाटत असेल तर आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या घंटीच्या चिन्हावर नक्की क्लिक करा, जेणेकरून नशिबाचा प्रत्येक संदेश हा तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या लाईव्ह प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.